हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा जो सण आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या घरोघरी करणारी ही तिळाची पोळी आज मी इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। सर्वात पहिल्यांदा आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी आपण जी चपातीची कणिक मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकून गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर अशी ही कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आस्वाद रेसिपीजवरती तुम्ही सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता ही जी कणिक आहे आपण ती मऊसूत अशी करण्यासाठी अशा पद्धतीने आपण 5 मिनिटं मळून घेणार आहोत। थोडंसं तेल लावून आपण ही कणिक मुरण्यासाठी साधारण अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत। थोडंसं तेल मी इथे लावून घेतेय, परत एकदा मळून घेऊयात 2 मिनिटं आणि झाकण घालून आपण ही कणिक बाजूला ठेवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, सगळ्यांच्या घरोघरी बनणारी ही तिळाची पोळी सगळ्यांनाच फार आवडते, तुम्हाला ही नक्की आवडेल। झाकण घालून ठेवूयात, बाजूला ठेवूयात। आता तोपर्यंत आपण सारण तयार करणार आहोत। यासाठी मी थोडे तीळ घेतलेले आहेत, साधारण 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत। ते आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे। साधारण तीळ तडतडायला सुरुवात झाली की त्याच्यानंतर एखाद दुसरा मिनिट आपण परतणार आहोत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून हे तीळ थंड करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता तिळाचा रंगही बदललेला आहे आणि छान खरपूस असे भाजूनही झालेले आहेत। त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम बंद करून घेतेय आणि त्याच्यानंतर हे तीळ आपण थंड करून घेणार आहोत। तीळ खूप महत्त्वाचे आहेत जेवणामध्ये आणि उष्णता वाढवण्यासाठी आपण या तिळाचा वापर नक्कीच घरोघरी करत असतो। थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लहान मुलांना देखील तुम्ही ही तिळाची पोळी नक्कीच देऊ शकता। अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे। अजून 2 मिनिटं मी परततीये आणि आता मस्तपैकी आपले हे तीळ भाजून झालेले आहेत, ते थंड करून घेऊयात। त्याच कढईमध्ये आपण तेवढेच आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचेत, तर 1.5 वाटी मी तीळ घेतलेले होते, तेवढीच वाटी म्हणजेच 1.5 वाटी आपण शेंगदाणेही भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं आपण हे शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घेणार आहोत। तुमच्या घरी कोणत्या कोणत्या पद्धतीने बनवतात तिळपोळी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। हे शेंगदाणे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत, तेही थंड करायला ठेवूयात। आता याच कढईमध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजे जाळीचं पीठ घ्यायचं आहे। ही पद्धत माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे, तुम्हाला ही नक्की आवडेल। 3 चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे, तेही आपल्याला मंद आचेवरती साधारण 7 ते 8 मिनिटं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही या बेसनाच्या ऐवजी गव्हाचं पीठ किंवा मैद्याचाही वापर करूच शकता, त्याने एक खूप सुंदर असं बाइंडिंग येतं आणि पोळ्या खूप छान बनतात। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही मला छान प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण घरोघरी साजरा केला जातो। तिळाच्या वड्याही केल्या जातात, त्याचाही व्हिडिओ मी करणार आहे। आता तुम्ही बघू शकता जेवढं आपण तीळ घेतलेले आहेत तेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेवढाच गूळही घ्यायचा आहे, अगदी समप्रमाणात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण हा भाजलेला जो बेसन आहे तोही घालून घेणार आहोत आणि यामध्ये खूप छान स्वाद येण्यासाठी इथे मी 5 विलायची घेतलेले आहेत। सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, सर्व एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पावडर झालेली आहे। ही पावडर म्हणजेच तिळाचं जे सारण आहे ते तुम्ही महिनाभर छान स्टोअर करू शकतात हवाबंद डब्यामध्ये आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात। आता जेवढ्या आपल्याला पोळ्या करायच्या आहेत तेवढं सारण आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत। अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ही तिळाची पोळी बनवली जाते, ही एक छान पद्धत आहे, नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता राहिलेलं जे सारण आहे ते मी बंद डब्यामध्ये ठेवतेय। आपली कणिकही छान मुरलेली आहे
आणि सारण जे आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचं आहे, म्हणजे छान गोळा तयार होणार आहे. आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपण पोळ्या लाटायला घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर कसं जमलंय मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता हातानेच मी अशा पद्धतीने एकसारखं करून घेते. तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं दूध घातलं तरी चालेल, थोड्या वेळाने ते आळतं. अशा पद्धतीने मी त्या तिळाच्या सारणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. अंगात उष्णता वाढवण्यासाठी ह्या तिळाचा वापर सगळ्यांच्या घरोघरी केला जातो. तुम्हाला भोगीची भाजी आणि भोगीचा भात जर हवा असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. आता यामध्ये स्टफिंग आपण भरून घेणार आहोत आणि हलक्या हाताने तिळाच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. आता हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्हाला गोडीसाठी अजून हवं असेल तुम्ही टेस्ट करून अजून गुळ त्यामध्ये घालू शकता, ॲड करू शकता, काहीच हरकत नाही आहे. थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि पोळी आपली जी तिळाची आहे ती लाटून घेणार आहोत. तुम्ही मला केळपुळाची जी रेसिपी आहे त्याला खूप छान भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. अशाच प्रतिसाद या तिळाच्या पोळीलाही तुम्ही नक्की द्या. आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच मी तिळाच्या वड्यांचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे, नक्की बघा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी कडेपर्यंत हे सारण जे आहे ते भरलेलं आहे. आणि आता आपण तव्यावरती दोन्ही बाजूला मस्त सोनेरी रंगावरती ही तिळाची पोळी भाजून घेणार आहोत. एका साईडला मी गॅसवरती तवा ठेवलेलाच आहे. तवा गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आणि ही जी तिळाची पोळी आहे ती बनवल्यानंतर सुद्धा 2 ते 3 दिवस छान मस्त टिकते. त्यामुळे तुम्ही प्रवासातही ही पोळी नक्कीच घेऊन जाऊ शकता. लहानपणापासून मला ही पोळी प्रचंड आवडते. तुम्हाला तिळाची पोळी आवडते की नाही हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मस्त आपण या पोळीला साईडनी तेल घालून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आहा, खूपच छान होणार आहे ही तिळाची पोळी. अजून कोणते कोणते व्हिडिओज तुम्ही माझ्याकडून पाहू इच्छिता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खरपूस रंगावरती आपण ही तिळाची पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहोत. बाजूने आपण तेल सोडायचं आहे. आहा, सुंदर झालेली आहे. मस्त अशी गरमागरम तिळाची पोळी इथे तयार आहे. त्याच्यावरती साजूक तूप मी इथे वाढलेलं आहे. याचा आस्वाद मी घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया अशीच एक छान मस्त रेसिपी.